इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षामधील दोन्ही सेमिस्टर पास होऊन मानसीचं तिसरं वर्ष सुरू झालं होतं. पहिल्या वर्षाच्या पहिल्या सेमिस्टरला 59% तर दुसऱ्या वर्षाला 62% मिळून ती फर्स्ट क्लासनं पास झाली होती. एकीकडे तिच्याच क्लासमधील 80 पैकी 40 विद्यार्थी नापास झाले होते. बरेच जण एटीकेटी मध्ये पास झाले होते. असं असताना ही मुलगी फर्स्ट क्लासनं पास होते, तेही सगळे विषय क्लिअर होऊन. मग कॉलेजमधील प्रोफेसरांना, विशेषतः बाग सर, रोशन सर, दफेदार सर, खुबा सर यांना असं वाटायला लागलं की ती फक्त तिच्याच कॉम्प्युटरच्या विभागातील विद्यार्थ्यांना माहीत आहे. त्यांच्या कॉलेजमध्ये जे इतर विभाग होते, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल इत्यादी, या सर्व विभागातील मुलांना मानसीची माहिती व्हावी. त्यामुळे तिच्या एवढ्या चांगल्या रिझल्ट बद्दल सगळ्यांना माहिती व्हावं, सगळ्यांना कळावं. इतर सगळ्या मुलांची सर्व ज्ञानेंद्रिय ठीक असून आणि सगळं मिळत असूनही का मागे राहतात. म्हणून प्राचार्य दफेदार सरांनी ठरवलं 15 ऑगस्टला मानसीच्याच हातून कॉलेजमधलं झेंडावंदन करायचं. त्याने विचार केला आणि आम्हाला विचारलं, आम्ही मानसीच्या हस्ते झेंडावंदन करण्याचा विचार करतोय, त्याला तुमची परवानगी आहे का? झेंडावंदनासाठी इतर प्रमुख पाहुण्यांना जसं अगोदर विचारून परवानगी घेतात, तसं त्यांनी आमच्या घरी विचारलं. त्यांचा असा परवानगीबद्दल फोन येताच होकार दिला. मानसीचा तो मोठा सन्मानच होता. तो नाकारून कसा चालेल? एका विद्यार्थ्याच्या हस्ते जिथं ती शिकत असताना स्वतःच्या कॉलेजमध्ये झेंडावंदन करणं ही कितीतरी जगावेगळी सन्मानाची गोष्ट आहे, हे मला मनोमन जाणवलं. मानसीने मिळवलेल्या गुणवत्तेमुळे तिला हा सन्मान मिळाला होता. आयुष्यात कुठल्याही सन्मानापेक्षा, पुरस्कारापेक्षा आणि आनंदाच्या क्षणापेक्षा हा सर्वात मोठा गौरव वाटला. कॉलेजने मानसीला रीतसर निमंत्रण दिलं. निमंत्रणाच्या पत्रामध्ये मानसीला मनोगत व्यक्त करण्याविषयी विनंती केली. नेहमीच्या पाहुण्यांसारखंच तिचं कॉलेजमध्ये स्वागत केलं गेलं. त्या दिवशी तिचे बाबाच गाडीवर घेऊन सोडायला गेले. चीफ गेस्टच्या स्वागताला जसं प्रोफेसर गेटवर उभे असायचे, तसेच मानसीच्या स्वागतासाठी ते गेटवर उभे होते. ज्या कॉलेजमध्ये मानसी विद्यार्थिनी म्हणून दररोज जात होती, त्याच कॉलेजमध्ये तिच्याच प्रोफेसरांकडून 15 ऑगस्टच्या कार्यक्रमाची प्रमुख पाहुणी म्हणून स्वागत होत होतं. किती मोठा गौरवाचा क्षण. तिचे बाबा सोडायला म्हणून गेले होते, त्यांनाही थांबवून घेतलं. प्राचार्यांच्या कॅबिनमध्ये नेलं. त्यानंतर झेंडावंदनाचा कार्यक्रम सुरू झाला. त्यावेळी त्यांनी मानसीविषयी सर्व विद्यार्थ्यांना माहिती दिली. आज तिच्या हस्ते झेंडावंदन करण्याचं कारण सांगितलं. कॉलेजला हेच दाखवून द्यायचं होतं की एका व्यंगावर मात करत एक मुलगी इतकी यशस्वी होऊ शकते, ते सगळ्यांनी बघावं, ते सगळ्यांना कळावं, हाच उद्देश होता. कार्यक्रमापूर्वी मानसीच्या या सन्मानाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. मग तिच्या हातून कॉलेजमधील झेंडा फडकवण्यात आला. मला वाटतं की आयुष्यात कोणालाही न मिळणारा सन्मान आज मानसीच्या वाट्याला आला होता. हा सन्मान मला राष्ट्रपती पुरस्कारापेक्षा मोठा वाटत होता. जिथं आपण शिकत असतो त्या संस्थेमध्ये आपल्या हातून झेंडा फडकवण्याचा मान मिळणं, असा मान मिळवणारी मानसी ही दुर्मिळच विद्यार्थिनी असेल. आपण एखाद्या शिक्षण संस्थेत शिकून मोठं झाल्यावर मग माजी विद्यार्थी म्हणून त्या संस्थेत झेंडा फडकवायला बोलवतात. पण एखाद्या संस्थेत शिक्षण घेत असताना झेंडा फडकवायचा सन्मान मिळणं ही खरोखरच दुर्मिळ गोष्ट आहे. आयुष्यात यापेक्षा जास्त आनंद दुसऱ्या कुठल्याच गोष्टीने मिळणार नाही. आयुष्यात पहिल्यांदा काहीतरी मिळवल्याचा आनंद झाला. आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. मानसीचं मनोगत तिनं वाचून दाखवलं. तिचे उच्चार स्पष्ट कळले नसतील म्हणून दुसऱ्या एका विद्यार्थिनीने पुन्हा एकदा ते वाचून दाखवलं. या झेंडावंदनाचे फोटो कॉलेजने त्यांच्या मॅगझिन मध्ये छापले. मानसीला तिच्या शिक्षण प्रवासात आर्किड कॉलेज हे असं कॉलेज मिळालं होतं की त्या कॉलेजने तिच्यावर कौतुकाशी उधळण केली. कॉलेजनं केलेलं हे कौतुक खऱ्या अर्थाने तिच्यासाठी खूप मोठं पाठबळच होतं. त्या पाठबळावरच तिचा आत्मविश्वास अधिक बलवंत झाला. तिसऱ्या वर्षातही आपली ही गुणवत्ता मानसी सिद्ध करत राहिली. त्याचबरोबर
कॉलेजमधील रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, बाकीच्या अनेक इव्हेंटमध्ये तिनं भाग घेतला. या वातावरणात मानसीचा आणि तिच्या मैत्रिणींचा असा मिळून 10 जणींचा एक ग्रुप तयार झाला. कॉलेजमध्ये तिच्या हस्ते झेंडावंदन व्हायच्या अगोदर 2 ते 3च मैत्रिणी होत्या, परंतु या सन्मानाच्या क्षणाने तिच्या भोवती मैत्रिणी जमू लागल्या. मधुरा जोशी ही तर तिच्या शाळेपासूनचीच मैत्रीण होती. त्यांची मैत्री इतकी घट्ट झाली होती की त्यामुळे मानसी कॉलेजमध्ये चांगलीच रमली. अक्षरशः शेवटच्या वर्षी सुट्टी लागताना मानसी कॉलेजमध्ये दिवसभर रडत होती. घरी आल्यावरही रडत होती. तिला आता जाणवायला लागलं की मला आता अशा मैत्रिणी, असं कॉलेज लाईफ मिळेल का? 3ऱ्या वर्षात ती चांगली रमली. अभ्यासातही चांगली गती घेतली. कॉलेजमध्ये 3ऱ्या वर्षात प्रोफेसर बदलले होते, परंतु या नव्या शिक्षकांना व्यवस्थित समजावून सांगितलं. तिच्या अडचणी, तिच्या मर्यादांविषयी समजून घेऊन शिक्षक तिला मदतही करायचे. प्रोफेसर शिंदे, प्रोफेसर खुबा JWIT मधून या कॉलेजमध्ये ते आले होते. त्यांनीही तिला चांगली मदत केली. कॉलेजमधील चांगलं वातावरण, मैत्रिणींचा चांगला ग्रुप यामुळे तिने सगळ्यांबरोबर एक जिव्हाळ्याचं नातं निर्माण केलं होतं. तिला अडचणी येतील त्यावेळी ती फोनवरून मेसेज करून सगळ्यांशी संपर्कात राहते. दिवसभरात जवळजवळ 200च्या वर मेसेज मधून ती उत्तम रीतीने संवाद साधत होती. कुठे, किती वाजता, कोणाच्या घरी जमायचं हे सगळं ती मेसेजमधून फटाफट ठरवायची. माझं फोनवरती बोलणं होईपर्यंत तिचा मेसेज टाईप करून होत होता. एवढ्या वेगानं ती मेसेज पाठवते. कॉलेजमध्ये जेव्हा दांडी मारून घरी सेल्फ स्टडी करायची तेव्हा सुद्धा मैत्रिणीला मेसेज करूनच विचारायची की काय शिकवलं, काय झालं कॉलेजमध्ये, दिवसभरात सरांनी काय लिहून दिलं असेल. तर दुसऱ्या दिवशी मोबाईलमध्येच सगळ्या लिहिलेल्या पानांचे फोटो काढून आणायची व घरी आल्यावर झूम करून त्यातील ते सगळं लिहून काढायची. तिनं मोबाईल या तंत्राचा पुरेपूर वापर केला. कॉलेजमधील मैत्रिणीच्या वाढदिवसाला जाणं, त्यांच्यासोबत हॉटेलमध्ये जेवायला जाणं, सिनेमाला जाणं किंवा घरी पार्टीला मैत्रिणींना बोलवणं हे सगळं ती छानपैकी अटेंड करत होती. या सगळ्यामध्ये ती इतकी रमली की तिचं एक वेगळं विश्व तिनं तयार केलं. तिचं स्वतःचं एक जीवन तयार झालं. अगदी नॉर्मल मुलांसारखं ती वावरू लागली. कशालाही अडत नव्हती. आपल्याकडे काही कमजोरी आहे म्हणून नडून बसत नव्हती. तिनं तिच्या कर्तृत्वावर तिचं जग निर्माण केलं. मला पण तिचा खूप अभिमान वाटायला लागला. तिच्या या जगण्याचा, स्वच्छंदी वावरण्याचा आनंद वाटू लागला. 10वीची परीक्षा झाल्यावर मानसीचं शिकवणं संपलं होतं. माझी भूमिका संपली होती. त्यामुळे मला काही करण्यासारखं उरलं नव्हतं. याचा परिणाम म्हणून मला वेड्यासारखं होऊ लागलं. दिवस कसा घालवावा हे कळेनासं झालं. 1-2 तास शिकवण्या असायच्या, त्यामुळे माझं अस्तित्व संपलं. आता मी जगू कशासाठी असे मनात विचार येऊ लागले. करत राहण्याचं जे एक वेड असतं ते संपलं की रिकामपण खायला उठतं. जितके कष्ट घेतो त्याच्या बदल्यात जितकं रिकामं होतो त्याचा अधिक त्रास जाणवतो. नेमकं हेच माझ्या बाबतीत होऊ लागलं. सकाळी उजाडल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत सतत मी मानसीच्या सहवासात असायची. अख्खा दिवस मानसी करत तिच्या भोवती पिंगा घालायची. तिचं सगळं करण्यात रमायची. कितीतरी गोष्टी सांगणं, समजावणं, हे आणायचंय, ते आणायचंय, या गोष्टींच्या आहारी पडणं हे सगळं एकदम बंद झाल्यामुळे मलाच नैराश्य येऊ लागलं. मग मला रडू फुटायचं. वाटायचं आता कशासाठी जगायचं? आपलं कामच संपलं तर मग आपण जगायचं कशासाठी? ज्या ध्येयासाठी आपण झटलो ते ध्येय गाठल्यावर पुढं काय? यामुळे आयुष्य थांबणं ज्याला म्हणतात तसं झाल्यासारखं वाटलं. एक पूर्णविराम जाचक वाटू लागला. सतत कशाच्या तरी मागं धावत राहणं, झपाटून पळत राहणं, यात जे सुख असतं ते एका पूर्ण विरामावर थांबल्यानंतर जगणं अवघड करून टाकतं. गेली 15 वर्ष फक्त ती आणि मी एवढंच आमचं जग होतं. मानसी माझा एक अवयवच झाली होती. तो अवयव माझ्यापासून हिरावून कोणीतरी लांब नेतंय असं वाटू लागलं. या भावनेनं, या मानसिक अवस्थेनं खूप वेगळा संघर्षाचा काळ मला जगावा लागला. अशा अवस्थेत 2-3 महिने मला खूप त्रास झाला. मग मी स्वतःला समजावू लागले, स्वतःला सावरू लागले. मी तिची आई असले तरी तिचं एक जग आहे.
आता ती कॉलेजला जाणार, पुढे ती नोकरी करणार आणि लग्न होऊन जाणार. त्यावेळी आपण काय करणार? या गोष्टीचा विचार करून मी माझं एकटेपण स्वीकारण्याचा प्रयत्न करू लागले. एखादी गोष्ट करत असताना होणारा त्रास आणि ती संपल्यानंतर होणारा त्रास एकूण माणसाच्या वाट्याला त्रासच असतो. या त्रासाचंही एक सुख असतं. म्हणून असं मोकळं राहण्यापेक्षा आपण स्वतःला गुंतून घ्यायला हवं. म्हणून मी आणखीन 2-3 मुलं शिकवणीसाठी वाढवली. या शिकवणींमध्ये मी रमू लागले. इंजिनिअरिंगच्या या 3ऱ्या वर्षात मानसीच्या स्वच्छंदी जगण्यानं, तिच्या विश्वात तिनं रमण्यानं असं एकटेपण मला पुन्हा जाणवू लागलं होतं. पण त्यामुळेच ती आपल्या जवळही आता नाही याचं वाईट वाटू लागलं. मी पुन्हा स्वतःला समजवायचे की आपण हे लावलेलं रोप आता त्याच्या विश्वात वाढत आहे. ते आपल्या सावलीत किती दिवस राहणार? जोपर्यंत आपल्या आधाराची गरज होती तोपर्यंत ते झाड आपल्या सावलीत होतं. पण आपल्या सावलीत सतत ठेवायचं म्हटलं तर तिची स्वतःची वाढ खुंटणार. आता तिचं एक अंगण तिला वाढवण्यासाठी खुलं होतं. त्यात ती रुजत होती, रमत होती, जिद्दीनं वाढत होती. हे मी आई म्हणून समजून घेणं गरजेचं नाही का? तिच्या कॉलेजमध्ये इलेक्ट्रॉनिक डिपार्टमेंटला HOD मुजमवार सर होते. त्यांना हे मानसीबद्दल खूप आपुलकी आणि अभिमान होता. इलेक्ट्रॉनिक डिपार्टमेंटला प्रॅक्टिकल ओरलच्या परीक्षेला जेव्हा एक्सटर्नल परीक्षक यायचे, यामध्ये कधी कधी WITचे, कधी चंडक कॉलेजचे, कधी BMITचे प्रोफेसर यायचे. मग मानसी स्वतःहूनच त्यांना सांगायची की प्रॅक्टिकल सुरू व्हायच्या अगोदर स्वतःविषयी माहिती करून द्यायची. सर, मला ऐकू येत नाही, पण तुम्ही माझ्याकडे तोंड करून बोललात की ते मला समजेल, तर मला तुमचे प्रश्न कळतील. मी तुम्हाला व्यवस्थित उत्तर देऊ शकेन. त्यातूनही काही उच्चार नाही समजले तर त्या प्रश्नांची उत्तरं मी कागदावर लिहून देईन. तिचं हे बोलणं ऐकून शिक्षकांना आश्चर्य आणि कौतुक वाटायचं. वेगळंच त्यांना काहीतरी वाटायचं. आपल्या तोंडाच्या हालचाली बघून ही बोलणं ओळखते. आपल्या ओठांच्या हालचालीवरून तिला बोललेलं समजतं. त्यांनी कधी असं उदाहरण ऐकलेलंही नव्हतं वा पाहिलेलंही नव्हतं. त्याचं उदाहरण प्रत्यक्ष समोर बघून त्यांना मानसीचं नवल वाटायचं. त्यामुळे दरवेळेला अगदी चंडक कॉलेजमध्ये डिप्लोमाला असताना तेव्हापासून ते आता या 3ऱ्या वर्षातील प्रॅक्टिकल पर्यंत बाकीच्या मुलांना 5 प्रश्न विचारणार असतील तर ते तिला 7 प्रश्न विचारायचे. आपल्या तोंडाच्या हालचाली पाहून ती कसं काय उत्तर देते या आश्चर्यामुळे नेहमीच इतरांपेक्षा कमी प्रश्नांऐवजी जादा प्रश्न मानसीच्या वाट्याला यायचे. ते केवळ कुतूहलापोटी.